मुख्य अतिथी आचार्य पवन त्रिपाठीजी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून आपल्याला साहेबांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी। पद्धतीने आपण आपली संस्कृती जपायची आहे आणि या ठिकाणी शिवजयंती साजरा करायची आहे। जोरदार टाळ्या वाजवून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत जे समावेश झालेल्या किल्ले आहेत त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तर मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला या स्टेज मार्फत आणि तेजेंद्र सिंग तिवाणांच्या वतीने धन्यवाद करू इच्छितो की या ठिकाणी त्यांनी आपल्या महाराजांच्या किल्ल्याचे जे या ठिकाणी गौरव वाढवले आहे, त्यामुळे त्यांचं देखील या मी विनंती करतो आपल्या अतिथींना की आपण आणि जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या नंद शरणा आर्या कराया या नंद शरणा आर्या कराया जय देव जय जय शिवराया म्लेच्छांचा घाला आर्यांच्या देशावरील म्लेच्छांचा घाला आला आला शिवधूपाला सदगी नामू माता वेत जमा केला भेटून कवर गेला जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जय देव जय जय जगदंबा जय शासनाधिक दक्षी दशमुख मर्दिनी जी श्रीरमण कपी भूता भूमाता म्लेच्छाही चैया तुझवीर कित शिराया तुझा जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या नंद शरणा आर्या कारा जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी। आरती अजून संपलेली नाही आहे। या ठिकाणी मुख्य आरती झालेली आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती असावं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी आरती वीर सावरकरांनी जी लिहिलेली आहे ते आपण या ठिकाणी साऊंड वर या ठिकाणी आता लावणार आहे। आरती या ठिकाणी अजून संपलेली नाही आहे। मी विनंती करतो साऊंडला की आपण शिव आरती या ठिकाणी लावायचं आहे।
शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी. आपल्या सर्वांना या ठिकाणी उभं राहायचं आहे. या ठिकाणी शिव गाळप या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांना एक विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे आपले चपला तुम्ही बाजूला काढा किंवा साईडला काढा, कारण की आपण ज्या देवासाठी आपण आता घोषणा करणार त्या देवामुळे आपल्या घरातले देव अजूनही आहे. सो कृपया सगळ्यांनी आपले चपला जागेही करा. ठीक आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप परंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर 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 श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर. या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी पवन त्रिपाठी साहेब यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपल्याला. मी भूषण मंत्रीजी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटं आम्हा शिवभक्तांना शुभेच्छा द्यावी. जय भवानी जय शिवाजी हर हर. खरं म्हणजे हा शिवोत्सव बघून आपल्या सगळ्यांना स्फुरण आलेलंच आहे. या गर्जनेने आणि जी गरज झाली हे स्फुरण आज आपल्यामध्ये आलंय आणि ही संधी इकडे उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले लोकप्रिय नवनिर्वाचित तरुण तडफदार कार्यकुशल असे नगरसेवक श्री तेजिंदर सिंग तिवाना यांचे मी पूर्ण धन्यवाद मानतो, आभार करतो. आज छत्रपतींची 396वी हा जन्मोत्सव आहे. 4 वर्षांनी बरोबर 400 वर्ष पूर्ण होणार आहे जन्मोत्सवाला. त्यावेळी तेजिंदरजी आपल्यावर जबाबदारी आणखीन वाढणार आहे की याच्याहून हे अख्खं सगळं भरलेलं पाहिजे, हे बंद झालं पाहिजे, एवढं तुडुंब असं भरलं गेलं पाहिजे. तर मी तेजिंदर सिंग तिवानाचं पूर्ण धन्यवाद मानतो. आजचे अतिथी यांचेही मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि एक ही प्रथा इथे सुरू केली, कारण कित्येक वर्षापासूनची उणी होती की या भुयाळ तलावावर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम व्हावा आणि तो आपण सुरू केला. त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. आणि जोरदार टाळ्या वाजवून त्याचं हे अभिनंदन करायचं आहे. आणि आपल्याला शिवरायांचा आशीर्वाद असाच सदैव प्राप्त हो आणि आपल्या कार्याला अति गती प्राप्त हो ही शिवशरणी प्रार्थना. धन्यवाद. मी बजरंग दलचे संयोजक पवनजी यांचे देखील या ठिकाणी स्वागत करतो. प्रवीण पंचलजी यांचे देखील या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी मी आपले नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ज्येष्ठ पदाधिकारी
उत्तर मुंबईचे कोषाध्यक्ष गंगाराम जमनानीजी यांचे देखील या ठिकाणी स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपण सर्वांना ज्यांची उत्सुकता आहे, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमा झालो आहोत, असे आपले मुख्य अतिथी आचार्य पवन त्रिपाठीजी साहेब यांना मी विनंती करतो की आम्हा शिवभक्तांना आपण मार्गदर्शन करावं. बोलिए छत्रपति शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आज छत्रपति शिवाजी महाराज के पावन जन्मोत्सव पर उनके पवित्र स्मृति को मैं सादर नमन करता हूं. और आज यहाँ पर इस कार्यक्रम के आयोजक जो आप सभी लोगों ने भव्य आरती किया, ऐसे हमारे मित्र और यहाँ के लोकप्रिय नगर सेवक श्री तेजिंदर सिंह तिवाना जी और उनकी पूरी टीम, सभी शिव भक्त, आप सभी लोगों का मैं, गंगाराम जमनानी जी भी हैं, आप सभी लोगों का मैं अभिनंदन करता हूं कि जिन्होंने यहाँ पर इतने सुंदर कार्यक्रम का आयोजन किया. और किसी कवि ने कहा है कि छत्रपति शिवाजी महाराज नहीं होते तो सभी की सुन्नत होती. यह वास्तविकता है. यदि आज हम सभी लोग अपने इस देश में मंदिर में जा रहे हैं, भगवान का नाम ले रहे हैं, आरती कर रहे हैं, वेद का पठन हो रहा है, पुराणों का वचन हो रहा है, कथाएं हो रही हैं, और हम सभी लोग राम का नाम ले पा रहे हैं, ओम नमः पार्वती पतये कह पा रहे हैं, तो यह केवल और केवल छत्रपति शिवाजी महाराज के कारण है. छत्रपति शिवाजी महाराज केवल महाराष्ट्र या एक भाषा के ही नहीं, अपितु अखंड हिंदू समाज की रक्षा के लिए और पहले हिंदू सम्राट राजा थे जिन्होंने हिंदवी साम्राज्य की स्थापना की. छत्रपति शिवाजी महाराज केवल हिंदुओं की रक्षा के लिए ही अपना जीवन उन्होंने न्यौछावर नहीं किया, बल्कि इस देश की नीति कैसी होनी चाहिए, विदेश नीति कैसी होनी चाहिए, अर्थ नीति कैसी होनी चाहिए, कृषि नीति कैसी होनी चाहिए, और जब पूरे विश्व में अर्थनीति पर शोध हुआ, चिंतन हुआ, तो सभी ने यह माना कि छत्रपति शिवाजी महाराज की अर्थनीति सर्वश्रेष्ठ अर्थनीति थी. तो ऐसे छत्रपति शिवाजी महाराज जो हम सभी लोगों के लिए प्रेरणादायक हैं, और आज हम सभी लोग भगवा ध्वज को लेकर के जिस सम्मान के साथ, स्वाभिमान के साथ आगे बढ़ रहे हैं, यदि इस भगवा ध्वज का किसी ने सम्मान किया है, रक्षा किया है, तो वह छत्रपति शिवाजी महाराज है. तो हम सभी लोगों का दायित्व बनता है, धर्म बनता है कि हम सभी लोग अपने ऐसे पूर्वजों को, महापुरुषों को और दैवतों को याद रखें, उनको स्मरण करें, और उनकी तिथि पर, उनकी जयंती पर, जन्मोत्सव पर इस प्रकार के भव्य आयोजन करके वर्तमान पीढ़ी और आगे आने वाली जो पीढ़ी है उनको छत्रपति शिवाजी महाराज के बारे में बतलाएं. आप सभी लोग यहाँ पर शिव भक्त उपस्थित हुए हैं. मैं आप सभी लोगों से निवेदन भी करता हूँ कि अपने घर जाकर के आज छत्रपति शिवाजी महाराज के जन्मोत्सव का आज कार्यक्रम है, लेकिन कम से कम अपने घर पर वर्तमान पीढ़ी और आगे आने वाले भविष्य को छत्रपति शिवाजी महाराज के योगदान के बारे में बतलाएं. क्योंकि कोई भी समाज, कोई भी धर्म, कोई भी संस्कृति तभी टिकी रह सकती है
जब वह अपने महापुरुषों को याद करे और उनके योगदानों की चर्चा करे। तो मैं इसलिए तेजिंदर तिवाना जी का मैं अभिनंदन करता हूं कि जिन्होंने यहाँ पर इतने सुंदर आयोजन करके और आप सभी लोग जो स्वयं स्फूर्त होकर के यहाँ पर इतनी बड़ी संख्या में आए, तो निश्चित रूप से आप सभी लोग शिव भक्त हैं। और 4 वर्ष बाद ही 400 वर्ष जन्मोत्सव का हम सभी लोग मनाएंगे। तो उस समय तेजिंदर तिवाना जी के नेतृत्व में बात से पूरे मलाड विधानसभा में यह भव्य आयोजन मनाया जाएगा, ऐसा मैं छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में प्रार्थना करता हूं। और मैं फिर से आप सभी लोगों को शिव जन्मोत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। जय श्री राम। ओम नमः पार्वती पतये। हर हर महादेव। शिवाजी महाराज की जय 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 भवानी। माझा आणि समस्त भारताचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज जी त्यांच्या जन्म उत्सवचा जन्म जयंतीचा आपण सर्वांना अभिनंदन। आज या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही इकडे जन्म जयंती साजरा करत आहोत। मला विश्वास आहे की आमच्यामध्ये आमचे मार्गदर्शक सिद्धिविनायक मंदिरचे कोषाध्यक्ष आदरणीय आचार्य पवन त्रिपाठी जी, आमचे दुसरे मार्गदर्शक भूषण मंत्री जी सन्माननीय गंगाराम जमनानी जी, प्रवीण जी आणि समोर बसलेले समस्त कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी, मला विश्वास आहे पुढच्या वर्षी आपण ह्याचा पण जास्त मोठा असा पोवाडाचा कार्यक्रम इकडे करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानात असा कार्यक्रम, भव्य कार्यक्रम कार्यकर्त्याच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही करू, हीच मला खात्री आहे। तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने आज या उपस्थित आहेत, आपण सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना निवेदन पण करतो मंचावर येऊन छत्रपतींना। अच्छा, तर तुम्हाला मी सचिन वाडेकरला सांगतो पुढची कारवाई घेण्यासाठी। सचिन वाडेकर। आता अशा वेशभूषेत आलेले आपले बाल शिवभक्त यांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे। या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून बाल शिवभक्तांचं आपल्या या ठिकाणी आत्मविश्वास वाढवायचा आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। सर्व बाल शिकवताना व्यवस्थित खाली उतरवायचं आहे। सर, या ठिकाणी आपले फक्त 5 मिनिटे घेतो। एक महाराष्ट्र गीत या ठिकाणी आपण साऊंडवर लावूया आणि सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र गीत झाल्यानंतर या कार्यक्रमाचं समापन झालेलं आहे। सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन आपल्या महाराजांना या ठिकाणी पुष्प अर्पण करून या ठिकाणी अभिवादन।
शिवाजी महाराज की. उत्सव अजून संपलेला नाहीये. या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी आपल्या टीमला विनंती करतो की आपण प्रसाद या ठिकाणी सर्व शिवभक्तांना द्यायचा आहे. तुम्हाला रे फटाफट